पाठवा, त्यांना घेऊन या पालकासहित, ठीक आहे. ही आवश्यकता आहे. आता ही ठिणगी पडायची बरं, हो सर. ही आपल्या हातामध्ये आहे. ठिणगी ती वेळेवर तिथं भिजवायची का त्याला आणखी हवा द्यायची हे ठरवा तुम्ही. आम्ही एक मर्यादेपर्यंत आम्ही तुम्हाला हे करू शकतो. मर्यादेच्या बाहेर गेलं तर अग्नीचा ते अग्निबंब जरी आणला तरी ते भडका लवकर दिसणार नसतो. त्याला वर्षानुवर्ष जर ते डाग संपूर्ण नाही का ती पूर्ण परिस्थिती एका लेवलवर यायला पूर्व परिस्थिती यायला खूप काळ जाते. त्याच्यामध्ये बरेच घरं उद्ध्वस्त होऊन जाते. मला वाटतं की नागपूरची दंगल संपलेली आहे? नाही संपलेली. तुमच्या मनातली दंगल आणखी तिथे शांत झाली आहे का? नाही झाली. तुझा आणखी कधी भडका होईल तुझा नेम नाही. त्याच्यामुळे कृपया नाही का ही वेळ आणखी गेली आपल्या हातामध्ये आहे. हातामध्ये आहे तोपर्यंत जी परिस्थिती हातामध्ये आहे तोपर्यंत आपण कंट्रोल करू शकतो. हाताच्या बाहेर गेली. आता पोस्ट चालू आहे. कृपया आमची सगळ्यांना विनंती राहील एक काय एक स्ट्रॉंग मेसेज द्या. हे सगळे भडवे हे आणा. हे बरं का हे आणणं आवश्यक आहे. हे आणणं आवश्यक. म्हणजे ना दोन्हीकडचे एकाकडचे तुम्ही पण काहीतरी जबाबदारी घ्या. आम्ही फक्त प्रशासन म्हणून आम्हाला चौकटीत काम करू ठीक आहे. सर्वांनी इथे येऊन सरांनी दिलेल्या सूचना आणि मी काही बोललो आपल्या आपण पण काही अनुभव शेअर केले. राहुलनी केले, बहिणी केले, सगळ्यांनी जे काही अनुभव शेअर केले त्याचा एक हे आपण सरासर सगळे विचार करायला पाहिजे. आणि आपण हे सर्व मॅसेज आपल्या ह्याच्यामध्ये द्या. आपण सगळे इथे येऊन रेडी सर. आज कळंबमध्ये सर्व धर्म जातीमधील लोकांची शांतता कमिटी मीटिंग पार पडली. त्यामध्ये कळंबमध्ये जे सध्या वातावरण आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं वातावरण आहे, परंतु सध्या चालू असलेले जे करंट इश्यू आहेत यावर सर्व समाजाने एकोप्यानं काम करावं. चुकीच्या पोस्ट टाकणे, त्याला लाईक करणे किंवा त्याबद्दल काहीतरी चुकीचे कमेंट्स करणे या ज्या गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी सर्व लोकांना माझं आवाहन आहे की त्यांनी आपल्या तरुण मुलांना, लहान मुलांना, विशेषतः युवकांना त्याच्या गांभीर्याची कल्पना द्यावी. जर चुकीच्या पोस्ट टाकत असतील तर ते जबाबदारी त्यांच्या पालकाची सुद्धा आहे. त्यांच्यासुद्धा कडक कारवाई पोलीस करतील असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की अशा प्रकारच्या कुठल्याही पोस्ट जातीविषयी, समाजाविषयी, धर्माविषयी चुकीच्या पोस्ट टाकू नये असं मी आवाहन करतो. धन्यवाद.